नमस्ते मित्रांनो, ऑल टिप्स मराठी या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग जाणून घेऊया आपल्या घरातील अन्नपूर्णा माता मूर्तीची पूजा कशी कराल. जर आपल्या घरी अन्नपूर्णा मातेची मूर्ती असेल तर देवघरात आपल्या अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवल्याने घरात सुख समृद्धी नांदते. आपल्याला घरात कधीच धान्याची कमतरता भासत नाही. घरातील लोकांना आरोग्य लाभते. आपल्या देवघरात अन्नपूर्णा मातेची मूर्ती फक्त वस्त्रवती कधीच ठेवू नये. माता अन्नपूर्णा 2 ठिकाणी ठेवता येते. एक, घरातील पूजा मंदिरात किंवा स्वयंपाकघरात. किचनच्या बाबतीत तुम्ही ते किचनच्या ईशान्य कोपऱ्यात अशा प्रकारे ठेवू शकतात की त्याचे तोंड पश्चिम दिशेकडे असेल आणि प्रार्थना करणारी व्यक्ती पूर्व दिशेला असेल. मातेची मूर्ती ठेवण्यासाठी सर्वप्रथम एक स्वच्छ अशी तांब्याची किंवा पितळेची छोटी ताटली किंवा तबकडी घ्यावी. त्यानंतर त्यात तांदूळ किंवा गहू घालावेत. त्या गहू किंवा तांदळावर हळदी कुंकू व्हावे आणि त्यावर अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवावी. अन्नपूर्णा माता ही धनधान्याची देवता आहे आणि म्हणूनच ही मूर्ती धान्यावर ठेवावी. अशा पद्धतीने ठेवलेल्या अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीची यथासांग पद्धतीने दररोज किंवा दर आठवड्याला तरी धान्य म्हणजेच गहू किंवा तांदूळ हे बदलावे आणि जे आपण तांदूळ किंवा गहू तबकडीमध्ये ठेवतो ते धान्य आपण आपल्या रोजच्या जेवण बनवण्यामध्ये वापरावे. तसे केल्याने आपल्या घरातील सर्वांनाच माता अन्नपूर्णा देवीच्या आशीर्वादाने आरोग्य व सुख समृद्धी लाभते. तसेच त्याचे काही दाणे आपण पक्ष्यांना देखील खाऊ घालावेत. देवी अन्नपूर्णा मातेची उपासना करत असताना आपण अन्नपूर्णा देवीचे स्तोत्र देखील बोलले पाहिजे. अशा प्रकारे आपण दररोज उपासना केल्याने तुमच्यावर व तुमच्या परिवारावर अन्नपूर्णा मातेची कृपादृष्टी कायम राहील व तुम्हाला कधीच धनधान्याची कमी पडणार नाही. तुम्ही अगदी सुख समृद्धी व आनंदी राहाल. अन्नपूर्णा माता ही अन्न आणि स्वयंपाकघराची देवी आहे. ती देवी पार्वतीचा अवतार आहे. जी शिवाची पत्नी आहे. ती पोषणाची देवी आहे आणि तिच्या भक्तांना कधीही अन्नाशिवाय राहू देत नाही. धन्यवाद. अशीच माहिती रोज ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.